चाकूर तालुक्यात अवकाळीचा फटका. काल रविवारी संध्याकाळी व रात्री चाकूर तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा थैमान घातले. अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आशा रब्बी पिकावर होती, पण बळीराजाचे स्वप्न या अवकाळी पावसाने धुळीस मिळवले आहे. या भागात भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बी पिकामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, करडई या पिकाची सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. भाजीपाल्यामध्ये टोमॅटोची लागवड या भागात फार मोठ्या प्रमाणावर आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे भयंकर नुकसान झाले असून गहू व ज्वारीची पिके जमीनदोस्त झाली आहेत. एका पीक हंगामात दोन वेळेस नैसर्गिक संकट आल्यानंतर या संकटातून बळीराजा कसा उभा ठाकेल हा मोठा यक्ष प्रश्न आहे. नुकसान झाल्यानंतर सरकारची तुटपुंजी मदत यावर संसाराचा गाडा कसा हाकायचा याची काळजी बळीराजाला पडली आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले नाहीत. परत कर्ज काढून शेतकऱ्याने रब्बीच्या पेरणीची तयारी केली. पीक चांगले बहरात आले असताना या अवकाळी पावसाने पिकाचे होत्याचं नव्हतं करून टाकलं. नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करावी व तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जिल्हा प्रतिनिधी दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर. 2 दिवस सारखा पाऊस चालू आहे. गहू, ज्वारी भरपूर वाटोळ झालेला आहे. गहू 5-6 एकर गहू आहे. ज्वारी आहे 3 एकर. ही भरपूर नुकसान झाले. पुरं मातीत घुसल्या ज्वारी. गहू गारगुंड झालेला आहे. गव्हाचं एक देखील धाट उभं नाही. याची शासनाने यांची मदत करावी. भरपूर नुकसान झाले. हो का साहेब, हो काही कसा गहू पडला बघा. हो काही कसं करावं लागेल कोण बियाणं. हो का काही बघा गहू. हो का साहेब, हो काही बघा. हो काही खरंच पिवळा पडलेला साहेब. आता ही तुम्ही ह्याची भरपाई करावं भरपूर. एवढीच आमची मागणी आहे. आता हो का गाडी आता लिहून झाले साहेब. पुरं 6 एकर रान झाले. हो का असं हो काही असं काही हो काही पुरं क्षेत्र झाले. हो काही असं हो काही कसं करावं लागेल साहेब. हो का इकडे ज्वारी. हो का इकडे हो काही इकडे गहू. हो काही वारं वावदान लय होतं. पार वाऱ्या वावदानानं पार घुसले. आडवं उभं इकडून तिकडं तिकडून इकडे पडलेलं आहे.